2 दिवसापूर्वी पंढरपूर शहरात आमदार राजू खरे व आमदार अभिजित पाटील यांच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल जंगी सत्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं. या सत्कार समारंभ प्रसंगी आमदार राजू खरे यांनी आपल्या भाषणात परिचारक यांचा अक्षरशः वाभाडे काढले. तर आमदार अभिजित पाटील यांनी परळीचा पंढरपूर होऊ देणार नाही, येथील आका कोण आहे हे देखील तपासणीची वेळ आली असल्याचं देखील बोललं. या अनुषंगानं केलेल्या टीकेबद्दल पंढरपूर शहरातील परिचारक समर्थक, कार्यकर्ते व आजी नगरसेवक पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात एकत्रित येत आमदार राजू खरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं. यानंतर आमदार राजू खरे यांना याविषयी आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला असता उलट या दोघां बंधूंनीच आतापर्यंत द्वेषाचं राजकारण केलं गेलंय. एवढ्या मिरच्या झोमण्याचं कारणच नाही. मलाही व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तसेच येणाऱ्या काळात पंढरपूर नगरपालिकेत केलेले अनेक कारनामे जाहीर करणारच आहोत. त्याआधी बजेटच्या अधिवेशनात याची SIT मार्फत चौकशीची मागणी देखील करणार असल्याचं बोललं गेलं. कदाचित मी निवडून आल्यानं त्यांच्या पचनी पडलं नसेल असं देखील बोलायचे विसरले नाही. एवढ्यावरच न थांबता त्यांनी ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है हे देखील बोलायला ते विसरले नाही. हॅलो. हा आमदार साहेब नमस्कार. हा नमस्कार. भारत शिंदे बोलतोय, पत्रकार. हा बोला. काय नाही, ते 2 दिवसापूर्वी आपण एक विधान केलं होतं आपले गंगेकर यांच्या कार्यक्रमात, सत्कारच्या कार्यक्रमाप्रसंगी. हो. ते अनाजी पंत वगैरे ते असं काहीतरी अवमान जातीवाचक उद्गार केले, त्याच्याबद्दल पंढरपूरमध्ये पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी परिचारक यांचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सगळे जमा झालेले तिथे तुमच्या विरोधात. काय मग ते काय नेमकं संदर्भात ते आहेत का आपण इथं, आहेत का आपण इथं, म्हणजे बाईट घ्यायची तुम्हाला? पत्रकार बंधूंना विनंती करतो हा की माझं संपूर्ण भाषण ऐका. हा हा कुठेही जातीचा उल्लेख तिथं नाहीये. हा हा मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि ज्यांनी देशाच्या लष्कराच्या बद्दल हा जे अश्लील वक्तव्य केलं त्यांना भारतीय लष्कराची किंमत कळली नाही. अच्छा. अशी अक्कलशून्य माणसं महाराष्ट्राच्या विधान परिषदेत आली, परंतु पंढरपूरच्या सुजाण जनतेनं 3 वेळा त्यांचा पराभव केला. त्या माणसाच्या बद्दल मी जे वक्तव्य केलं, कुठेही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे. अच्छा. एवढ्या मिरच्या जमण्याचं कारण नाहीये. नाही पण दुसरा राहिला विषय एक आहे की मी पंढरपूरचा सुपुत्र आहे, आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून तब्बल 30,202 मतांनी निवडून आलो. पंढरपूरची जी 17 गावं मोह मतदारसंघाला जोडली, त्या 17 गावातून आपल्या जिल्ह्यामध्ये एक सरंजामशाही पद्धत आहे. ते त्यांचं म्हणणं आहे की राजकारण जरा म्हणलं जातं. त्यांचं म्हणणं आहे की स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्याबद्दल तुम्ही अवमानजनक. सुधाकर पंत परिचारक हे अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्व होतं. त्यांनी कधीही आयुष्यामध्ये असलं राजकारण केलं नाही. परंतु त्यांच्या पाठीमागं त्यांच्या व्यक्तीच्या खूप जिव्हाळ्याचे संबंध होते आणि 1997ला त्यांच्या एका शब्दाखातीर शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचा पाठिंबा देऊन आम्ही वडर समाजाचे दगडू घोडके हे नगराध्यक्ष केले होते. त्यात अहम भूमिका बजावण्याचं काम मी केलं होतं. सुधाकर मालक फार सुसंस्कृत होते, पण त्यांच्या पाठीमागं यांनी पंढरपूरच्या राजकारणामध्ये द्वेषाचं राजकारण पसरवलं. आपण ऐका, आपण पत्रकार बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे. त्यांनी 2 दिवसात बाप चांगला चालवायचा. मी एक चांगवल्याचा मुलगा. मोहोळ मतदारसंघातून ज्यावेळी विधानसभेत लढत होतो मी, ते आंबेडकरांच्या विचारावरती जगणारा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता. मी हात जोडून त्यांना सांगत होतो की आपण मदत नाही केली तरी मी चालेल, पण द्वेष आमचा करू नका. कुठेतरी 17 गावात परिचारकांनी विरोधात भूमिका घेतली असं त्याच्यामुळे काय आहे का असं काय? नाही, असं काही नाही. मी एक पत्र दिलं होतं मुख्याधिकाऱ्यांना आणि त्या पत्राचा संदर्भ हे ते देत नाहीत. पण मी आज जबाबदारीने बोलतो, एक आमदार आहे, महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून मी एक जाहीर केलं होतं की बीड मध्ये जे काय घडलं त्यापेक्षाही भयानक वातावरण हे पंढरपूर शहरामध्ये आहे. मला एक सांगा, आपण पत्रकार आहात, पंढरपुरामध्ये
दुसरी अक्का कुठं आहे? अच्छा. कित्येक प्रॉपर्ट्या आरक्षण टाकायचं, आरक्षण उठवायचं. मग आरक्षण का टाकलं हा. हे एकदा पंढरपूरच्या जनतेला कळावं. नाही, याबाबत आपण आरक्षण कुठं का उठलं? याबाबत कुठं यामध्ये जो काय गोलमाल झालं हा हा याची SIT मार्फत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 3 मार्चला बजेटचं अधिवेशन चालू होईल. मी आमदार आहे हा. आणि बाबासाहेबांच्या चळवळीतली कोळून पेलेला आमदार आहे. तर याबाबत आपण कुठं पत्रव्यवहार केलता कुठं? मी माननीय मुख्याधिकारी पंढरपूर नगर परिषद यांना एक पत्र दिलेलं आहे. हा हा आपण 1995 पासून जी आरक्षण पंढरपूर शहरामध्ये टाकली हा हा त्याची यादी द्या आणि अच्छा. आपण आरक्षण का उठवली त्याची यादी द्या. हा हा हे एकदा पंढरपूरच्या शहराच्या जनतेला कळू द्या ना. लोकांच्या जमिनीवरती आरक्षण टाकायचं आणि मोठा माल भेटल्यानंतर ते उठवायचं. आणि अच्छा. त्यातल्या कित्येक प्रॉपर्ट्या त्या जवळच्या लोकांच्या नावावर करायच्या. मला सांगा काही गोष्टी इतक्या गुप्तस्फोट आहेत की मी विधानसभेत करतो. नाही, त्यांनी 2 दिवसात गुन्हा नाही दाखल झाला तर कारवाई करण्याची मागणी असं पोलीस स्टेशनला काही निवेदन दिलेलं आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं हा हा त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे. हम्म. त्यांना बौद्ध समाजाचा आमदार झालेला आवडत नाही. राजन मालक असतील, प्रशांत मालक असतील, अच्छा. दिलीप मालक असतील, या तिन्ही मालकशाही हा राजू खरे एक मुलगा 30,202 मतांनी निवडून आला हे त्यांच्या पोचमी पडलेलं नाही. आणि ज्यांनी आज निवेदन दिलं ते आमचेच 12 बलुतेदार बहुजन समाजाची मुलं आहेत. त्यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे. ठीक आहे, इथं सुरुवात आहे, ट्रेलर आहे. पण खऱ्या अर्थाने बीड मध्ये जे घडलं त्यापेक्षाही भयानक पंढरपुरात घडलं. मी आज एक पत्रकार बंधूंना विनंती करतो की येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनामध्ये मी जे काय बोलेल आता महाराष्ट्र ऐकेल. त्यानंतर जी चौकशी लागेल त्या चौकशीतून समजली आहे की पंढरपूरच्या राजकारणामध्ये 40 वर्ष ते आज बोलतायत आम्ही 40 वर्ष आहेत. पंढरपूरची आखा म्हणजे हे दोघं भाऊ. आणि मी जे काही विधानसभेत मांडेल कारण देशात महाराष्ट्राचं सार्वभौम मोठं सभागृह आहे. यांनी 3दा पराभूत झाले. यांच्या नशिबी ते नव्हतं. एक टांगेवाल्याचा मुलगा पंढरपूरचा टांगेवाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार झाला. तो बाबासाहेबांच्या विचाराचा आहे. तो बौद्ध समाजाचा आहे म्हणून हा ठेचायात आहे. तर विरोधक असं बोलतात की नगरपालिका डोळ्यासमोर तुम्ही वक्तव्य केलेलं आहे. नाही, कसं होतं की मी पंढरपूरचा सुपुत्र आहे ना. ज्या पंढरपूर शहरात माझ्या बापाचा जन्म त्या पंढरपूरचा सुपुत्र मोहोळचा आमदार झाला. मोहोळच्या जनतेने मला भरभरून मतदान केलं. पण माझी जी 17 गावं होती पंढरपूर तालुक्यातली तिथं ही अवलाद मला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत होती. निवडणुकीत मी ह्याला दाखवलंय 2,000चं लीड मिळालंय मला 17 गावातून. आणि माननीय पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे ही अत्यंत धक्कादायक हा खुलासा मी करतोय. आहेत का आपण आहेत का पंढरपूरमध्ये शहरामधल्या नाही मी बाईट घ्यायची तुम्हाला संदर्भात बैठक करून तातडीनं काही प्रलंबित प्रश्न मतदारसंघाचे त्यासाठी तातडीनं मुंबईकडे रवाना होतोय. मी शनिवारी येईन त्यावेळी मी याचा खुलासा करीन. आणि हा ट्रेलर आहे. पिक्चर आम्ही बाकी आहे. पिक्चर आम्ही बाकी आहे. कोण आका आहे त्या आकाने काय निर्णय घेतले गेल्या 95 पासून किती जमिनी हडपल्या, किती जमिनीवरती आरक्षण टाकलं, का आरक्षण उठवलं. मला सांगा, तुम्ही पत्रकार आहात. एखाद्या जागेवर आरक्षण टाकलं ते पंढरपूरच्या जनतेच्या हितासाठी आरक्षण असावं. मग ते का उठवलं? साहजिकच आहे ते. त्या उठवण्याच्या मागे
काय असा व्यवहार झाला तो पंढरपूरच्या जनतेला कळावा. अच्छा अच्छा. मी मान्य करतो, मी एक सांगवल्याचा मुलगा आमदार झालो, मी दलित आहे, मी बौद्ध आहे, आणि म्हणून त्याला पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडलं, तरी मी मोहोळच्या जनतेने मला 1.25 लाख मताधिक्य देऊन 30,202 मतांनी निवडून दिलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीचा विजय झाला. आणि मी एवढं सांगेन, या आपण मला प्रतिक्रिया विचारली की हा ट्रेलर आहे. चालेल चालेल, आल्यावर घेऊया बाईट मग. नाही, अभी पिक्चर बाकी है. तो 3 तारखेच्या बजेट अधिवेशन चालू होईल. महाराष्ट्राची विधानसभा ऐकल की पंढरपुरात काय घडलं गेल्या 95 पासून. त्यामुळं जाती विष पडली फिरणाऱ्याला माझं आव्हान आहे की एक आंबेडकरवादी कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये आपण ज्या पद्धतीनं कैत्याट करताय, करा. लोकशाहीनं तुम्हाला स्वातंत्र्य देते, तसं मलाही स्वातंत्र्य दिलेलं आहे. बरोबर. पण उद्या जे काय पंढरपूर शहराच्या समोर येणार आहे, कोण ती अक्का, कोण आहे ती अक्का, ते महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडील. कोण ते मुख्याधिकारी, कोण त्यांच्या नगराध्यक्ष, यांच्या ताब्यात होती ना नगरपालिका. हो, मला सांगा, कसल्या सह्याचं निवेदन देता तुम्ही? हो, पण बाबासाहेबांच्या संविधानावर कोण बेराला मी आमदार आहे? एवढं का तुमच्या पुढाखाली आग लागली? ही सुरुवात आहे. चालेल चालेल साहेब, घेतो आल्यानंतर बाईट घेतो साहेब आपली. मग आम्ही तर मोहची मालकशाही संपवली. आता येणाऱ्या काळात बघा काय काय यांचं बाहेर काढतोय ते. नाही, आपण काही येणार काळात का ते काय माफी वगैरे मागणार का या विधान केल्याबद्दल? कोण? मी बाळासाहेब ठाकरेच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक आहे. आणि आदरणीय आमचं दैवत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा कार्यकर्ता आहे. संविधानाच्या चौकटीत बसून यांना सळकी पळ करून मी सोडतोय, काळजी नसावी. पंढरपूरची जनता वाट पाहती, तो दिवस आलेला आहे. ठीक आहे ठीक आहे, चालेल. धन्यवाद. ओके सर.